नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे परत माझ्या चॅनलवर सरळ स्वागत आहे. आज आपण आलो आहे पालघरला जाणार आहे आज मिनी वृंदावनला. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वाड्याजवळ बसलेले गोवर्धन इको विलेज हे मिनी वृंदावन म्हणून ओळखले जाते. मुंबईपासून सुमारे 108 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण इस्कॉनचा एक आध्यात्मिक व पर्यावरणपूरक प्रकल्प आहे. इथे वृंदावनाचे सुंदर प्रतिबिंब पाहायला मिळते. पालघर स्टेशनने मिनी वृंदावनला येण्यासाठी बसने 45 ते 50 मिनिटे लागतात. बसने इकडचे निसर्ग सौंदर्य बघताना आपले मन भरून जाते. तुम्ही इथे जर ट्रेनने येणार असाल तर पालघर स्टेशन ते हमरापूर फाटा व नंतर तेथून परत रिक्षा. बसचे फुल तिकीट आहे 53 रुपये आणि हाफ तिकीट आहे 28 रुपये. पुढे हमरापूर फाट्याला उतरून परत रिक्षाचे 30 रुपये एकाचे, याप्रमाणे चार्जेस आहेत. अमरापूर फाट्यावरून आता आम्ही चाललो आहे रिक्षाने. आहे अमरापूर फाटा. आता मी हमरापूर नाक्याला आलो आहे. तर इथून रिक्षा किती रुपये घेत बघावं लागेल. आता आत प्रवेश करताच उजवीकडे आहे गणपती बाप्पांचे मंदिर. चला दर्शन घेऊया. एक गोवर्धन शाळा गोशाळा इथे. आता इथेच गोवर्धन इको विलेज गोशाळेचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे दिले जाणारे वैयक्तिक लक्ष आणि काळजी. सकाळी 9:30 ते दुपारी 12:30 आणि सायंकाळी 8 ते 7:30 या वेळेत मोफत खिचडी प्रसाद देखील मिळतात. आता आपण मंदिरात प्रवेश करूया. इथे चप्पल स्टँड आहे, जिथे तुम्ही तुमचे चप्पल शूज बॅगमध्ये ठेवून ते तुम्ही त्यांच्याकडे द्यायचे व ते तुम्हाला टोकन देतील. ही सेवा निःशुल्क आहे. हा प्रकल्प राधानाथ स्वामींच्या त्यांचे प्रिय गुरु परमपूज्य AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांना समर्पित असलेल्या सदस्यांसाठी आणि सर्वसामान्य समाजासाठी कृष्णाच्या व्यक्तिमत्वाला समर्पित असे दिव्य लीलांचे एक पवित्र स्थान उभारण्याच्या तीव्र इच्छेतून साकार झाला आहे. श्री श्री राधा वृंदावन बिहारी मंदिर हे लाल दगडाचा वापर करून उत्कृष्ट राजस्थानी शैलीच्या स्थापत्यकलेत बांधलेले आहे. श्री व्यासांनी संकलित केलेल्या श्रीपद भागवतमध्ये
वर्णन केलेल्या कृष्णाच्या लीलांचे चित्रण करणारी दगडी कोरीव कामे आहेत. अनेक ज्ञानवर्धक कोरीव कामांनी युक्त असलेल्या मंदिराच्या सुशोभित बाह्य भिंतीवर भगवान कृष्णांच्या लीला आणि श्रीपद भागवतातील इतर लीलांचे चित्रण केलेले आहे. मोदी के ऊपर आपको भगवान का नाम का उच्चारण करना है। हरे कृष्णा सभी भक्तों से अनुरोध कृपया लेफ्ट साइड से प्रभु को रहेंगे। 12 वाजता इथे आरती होते, म्हणून आता आरती करूनच पुढचा प्रवास करूया. मुख्य मंदिराच्या शेजारीच आहे श्री श्री राधा मदन मोहन मंदिर.
श्री राधा मदन मोहन टेम्पल मंदिर. कृपया किसी भी मूर्ति को स्पर्श ना करें। लकड़ी से बनाए गए बैरिकेड को पार ना वृंदावन फॉरेस्ट. करें। कृपया स्वागत है। यह एक आध्यात्मिक स्थल है। सभी यात्रियों से निवेदन है, कृपया इस स्थान पर अधिक से अधिक नाम जप करें, कीर्तन करें और अपना समय कृष्ण कथा श्रवण करने में सदुपयोग करें। सभी से निवेदन है, कृपया मछलियों को पानी में आता आपण वृंदावन फॉरेस्ट आलो आहे. ते 2 मंदिरं बघू. आता इकडचं बघूया काय वातावरण. हा आहे वृंदावन फॉरेस्टचा मॅप. परिक्रमा प्रारंभ इथून होतो. इथून दाखवलं आहे फॉरेस्टचं जंगल. इथे प्रतिकृती मथुरा. श्रीकृष्ण जन्मस्थान. इको वेन. इथे मथुरेचं जंगलचं प्रतिकृती बनवली आहे. इथे कुठे काय काय आहे ते दाखवलं आहे. बघूया. आणि हा आहे यमुना घाट. इथे प्रत्येक देखाव्याच्या शेजारी त्याची माहिती लिहिलेली आहे. ती तुम्ही वाचून देखावा समजून शकता.
कालिया मर्दन दाखवलं इथे. अरे खूप फिरायचं आहे ना. आता इथे काय आहे? इकडे वाच बघ काय आहे? चप्पल काढायला सांगितलंय. हा मिनी वृंदावन 100 एकरमध्ये पसरलेला आहे. त्याच्यामुळे खूप फिरावं लागतं. आपल्याला मथुरेला जायची गरज नाही. इथेच मिनी वृंदावन आहे. तर त्याला बघूया. कुठलं मंदिर आहे? श्री श्री राधा रमन मंदिर. ओ बापरे, चक्के बसतात. काय नाही, मंदिराची अशा इकडे प्रतिकृती आहे रे. आपण आता इथे आलो आहे मिनी वृंदावनला. म्हणजे आपल्याला मथुरेला जाता येऊ शकत नाही, पण इथे पालघर येथे मिनी वृंदावन बनवलं आहे. आम्ही आलो आहे आता, मी आणि समिधा इथे बघतो आहे एक एक काय काय आहे ते. तर आता 2 मंदिर तर बघितली. आता आपण हे मंदिराला प्रतिकृती आहे तिकडे आपण जंगलमध्ये फिरतो आहे. ते काय काय ते सगळं दाखवलं आहे इथे. गोवर्धन, राधारमण, गोविंददेव मंदिर, नंदगाव, बरसाना. आता बघूया. इथे भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचललेला आहे. शंभर एकरमध्ये असलेले हे मंदिर, वृंदावन मंदिर, आपल्याला करायला कमीत कमी 2 ते 3 तास लागतात. कचरापेटी, सुका कचरा, ओला कचरा, प्लास्टिक. हे कसं एक जंगल बनवलं आहे इको फ्रेंडली साठी. गोवर्धन इको विलेजला आता आपण आलो आहे. इथे पूर्ण असं जंगलच आहे. आता एक आणखी एक मध्ये श्री राधा गोकुलानंदजी मंदिर. फक्त फिरतच राहायचं आता आपल्याला. काय नाही ना, प्रतिकृती आहे ना हे. जर आपण असे ओरिजिनल नाही ना हे. तुम्हाला तिकडे असं भेटणार बघायला.
तर ह्या मिनी वृंदावनमध्ये येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम दादरवरून डहाणू ट्रेन पकडा वेस्टर्न लाईनची. वेस्टर्न लाईनवरून तुम्ही पालघरला उतरून वेस्टला तिकडून एस टी डेपो आहे. त्या एस टी डेपोने तुम्ही बस डेपोने तुम्ही इथे येऊ शकता. रिक्षासुद्धा अवेलेबल आहे पण थोडं त्यांचा रेट जास्त आहे त्याच्याकडे. आणि इकोसुद्धा आहे. इकोनेसुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. आम्ही बसने आलो आणि जाताना आम्ही आता बघू. आता डायरेक्ट रिक्षा भेटली तर बघू. इथे एवढा मोठा हा एरिया आहे ना, फिरायला खूप वेळ जातो. अशी एक प्रतिकृती बनवली आहे इथे मथुरेची. काय खूप एकदम एक दिवसासाठी बरं आहे. गोवर्धन इको विलेजमधील एक दिवसाची भेट ही निसर्गाच्या अस्पर्शित शांततेचा अनुभव घेण्याची एक उत्तम संधी आहे, जिथे तुम्ही घनदाट जंगलातून फिरत असताना दुर्मिळ पक्ष्यांचा मंजूळ आवाजाने वातावरण भरून जाते. परिक्रमा समाप्त. एक वृंदावनची परिक्रमा समाप्त झाली. हो आता आपण वृंदावन यात्रेच्या शेवटी तुम्ही इतकी वर्ष चुकवलेल्या त्या लपलेल्या सौंदर्यावर चिंतन करत अविस्मरणीय आठवणी घेऊन जाल. जेवण वगळता दिवसाच्या भेटीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दुपारच्या जेवणाची किंमत 150 रुपये थाळी, मदन मोहन थाळी 350 रुपये आहे, फक्त शनिवार आणि रविवारवाल्यांसाठी. आम्ही गेलो त्यावेळेस थाळी संपलेली म्हणून आम्हाला पावभाजीवरच समाधान मानावे लागले. इथे मिनी वृंदावनच्या इथे अजूनही इथे काम चालू आहे. पुढे दिसतंय तुम्हाला ते काही वर्षांनी अजून पुढच्या वर्षी ते कंप्लीट होईल. मदन मोहन मंदिर. तर आता मी आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ जर आवडलास तर लाईक करा, शेअर करा. अजून माझे कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर मग आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.